मला बी करू द्या की कंटिन्यू नसतं घ्यायचं पुन्हा पुन्हा एडिट करता येते की उठा आता हे उठा उठा पुढे उठा पाणी घालताना शॉर्ट घेतो एक फोटो वगैरे झाला का होईल व्हिडिओ करण्यासाठी हे बातमी द्यायचं ना फोटो दाखवत नसते का तशी मुंबईला जायचं थोडंसं म्हणून तसं वडा वडा सगळे टाकायची काय त्याला बघायचं नाही रे थोडी वडा हाताने हे टाका काळी काळी पाणी आधी वाटावं का गरम पाणी आता डायरेक्ट सोडायचं नळी सोडायचं तिकडं तिकडे जावा तिकडे जावा रे तुम्ही इकडे काय उभा राहा वाढव इकडे बाजूला तिकडे जा की खाली पलीकडे तिकडे जा की खाली बसायची रे बसा इकडे हो जरा
आळ करा आळ. दाजी जाऊ तुम्ही. बोला. माझं नाव संपत बाबूराव वडवले रोजभर. वडिलाचं निधन होऊन आज 3रा दिवस आहे. म्हणजे आज राख सावडाचा कार्यक्रम होता. मग राख सावडाचा कार्यक्रम म्हणजे कसं सगळे दुखात असल्यामुळं मला काय आमच्या लक्षात आलं नव्हतं. पण राख सावडताना एक गोष्ट लक्षात आली की आपण एक वेगळी संकल्पना करूया. कारण का ती लक्षात कसं आलं की वडील 10 ते 15 वर्ष झालं, 14-15 वर्ष झालं असतील, वडिलाला काशीला घेऊन गेला होता आम्ही. त्या ठिकाणी गेल्यानंतर पाणी इतकं दूषित होतं. कारण का तर तिथं राख विसर्जन, हाड विसर्जन सगळ्या गोष्टी करतात. त्याच्यामुळं आणि मिलिटरीमध्ये भाऊ असल्यामुळं आपण वडिलाची काशी आई वडिलाची करूया म्हणून गेलो. त्याच्यामुळं आम्हाला बघण्यात बी आलं. पण तिथं असं लक्षात आलं की बिलकुल ती इतकं घाण आणि सगळं राख विसर्जन केलेलं, सगळं हाडं विसर्जन केलेलं, सगळं बेकार अवस्था होती. मग ते पाणी उतलं. आमच्या वडिलाला आंघोळ केली ना आम्ही तिथं. मग पाणी उतल्यानंतर हां सगळ्यांनी मिळून आंघोळ केली. मग पाणीचं इन्फेक्शन झालं, पाणी उतलं. त्याच्यामुळे लक्षात आलं. आणि वडील आज 3रा दिवस आहे, वारले वडील. मग तिथं आपण राख वगैरे टाकतो, तिथं घाण सगळं दुष्परिणाम करण्यापेक्षा आपण वडिलाचंच विसर्जन किंवा वडिलाला इथं आपण संकल्पना केली की आपण झाडं लावूया. 3 झाडं लावलेत आम्ही. आणि त्या ठिकाणी जी राख निघालेली आहे तीच राख त्या झाडाला लावलेली आहे. पण ह्याच्यामधून एक उद्देश आमच्या लक्षात आला की आपण वडिलाची कंटिन्यू आठवण राहील. वर्षे हजारो वर्ष वडिलाची आठवण राहील. आमची मुलं राहतील, आमचे नातवं हे सुद्धा आठवण करतील. त्यामुळे ही कल्पना सुचली म्हणून आम्ही 3 झाडं लावले. काय केलं नेमकं तुम्ही? आम्ही काय केलं, झाडं फळाची झाडं लावली पूर्ण 3. मग म्हणलं की पर्यावरणाला पण चांगलं आहे आणि एकतरी आपण राख विसर्जन करून एक घाण किंवा हे करण्यापेक्षा मग म्हणलं आपणच हे करू का इथंच झाडं लावली. आणि झाडं लावून आपण ते हस्ती खाली टाकली बुडाला आणि सगळा विधी वगैरे करून घेतला आणि तिथंच सगळं करून घेतलं झाडं. मी डॉक्टर विशाखा विकास वडवले. काल परवाच्या दिवशी आमच्या आजोबांचं वृद्धापकाळाने निधन झालं. तर आज त्यांचा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होता. तर आम्हाला असं वाटलं की रक्षा विसर्जन हे नदी तलावमध्ये करून तिथलं पाणी दूषित करण्यापेक्षा आपण आपल्या शेतामध्ये झाड लावूया आणि त्याच्या बुडाशी रक्षा विसर्जन करूया, जेणेकरून पाणी दूषितही होणार नाही आणि आपल्या शेतामध्ये आपल्या आजोबांच्या आठवणी राहील. जेव्हा आम्ही ती झाडांखाली बसू किंवा झाडांची फळं खाऊ तेव्हा आम्हाला एक आमचे आजोबा इथं आहेत असं कायम आमच्या आठवणीत राहील. त्यामुळं
आम्ही पर्यावरणाच्या पण दृष्टिकोनातून हा विचार करून ही संकल्पना राबवली. काय वाटतं आता? इथं झाडं लावलेत आणि तिथं रक्षा विसर्जन केल्यामुळं असं आपले आजोबा आपल्या जवळच आहेत असं वाटतं, म्हणजे की ते दूर गेले नाहीत असं वाटतं.